नमस्कार, माझ्या किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या या किचनमध्ये आपण बघतो साध्या सोप्या रेसिपी. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी टोस्ट सँडविच. आता हे बनवण्यासाठी आधी आपण चटणी बनवून घेऊया त्याची. आणि त्यासाठी आपण घेतलं आहे 1 बाउल कोथिंबीर, अर्धा लिंबू लागणार आहे आपल्याला, मीठ, ही डेझर्टेड कोकोनट आहे, 3 ते 4 आपल्याला मिरच्या लागणार आहेत, लसूण लागणार 10-12 पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा कापून घेतलेला आहे आपण. हे सगळं आपण आता एकत्र करूया. इथे मी 4 मिरच्या घेतल्या आहेत. आपल्याला हवं त्या तिखट जसं हवं असेल तसं आपण त्या मिरच्या टाकू शकतो. 10 ते 12 पाकळ्या लसूण टाकला आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, हे डेझर्टेड कोकोनट टाकलेलं आहे, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि 1 लिंबू पिळून घ्यायचं आहे. ही आपण चटणी आता वाटून घेतलेली आहे आणि ही एवढीच घट्ट हवी, नाहीतर ती ब्रेडला लागणार, व्यवस्थित राहणार नाही ब्रेडवर. आता बटाट्याच्या भाजीसाठी आपण साहित्य बघूया. हे बटाटे 5 ते 6 आहेत आणि ते उकडून स्मॅश करून घेतले आहेत. मीठ, आलं, लसूण आणि मिरची यांचं एकत्र वाटण करून घेतले, ते आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहे. 1 अर्धा लिंबू, कढीपत्त्याची पानं, मसाला, हळद, जिरं, मोहरी, तेल आणि कोथिंबीर. कढई आपण तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल तापलं आहे आपलं आणि त्याच्यात आपण आता घालूया मोहरी, मोहरी छान तडतडली, जिरं, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट, गॅस थोडा कमी करूया, थोडी हळद आणि यात थोडा लाल मसाला टाकला की त्याची चव वाढते. थोडा लाल मसाला, याच्यात घालूया आपण कोथिंबीर. हे सगळं छानपैकी ढवळून घेऊया. याच्यामध्ये बटाटा घालूया. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आता याच्यावर लिंबू पिळूया आपण आणि आपली भाजी छानपैकी तयार झालेली आहे. आपली छान चटणी तयार आहे आणि आपली बटाट्याची भाजी तयार आहे. या बटाट्याची भाजीची आपण एक छोटी टिक्की करून घ्यायची सँडविचसाठी, साधारण एवढी. ब्रेडच्या स्लाईस आपण घेतल्यात, त्याला आपण चटणी लावून घेऊया. थोडं त्याला बटर लावूया. आधी बटर लावलं तरी चालणार आहे. त्याच्यानंतर ही जी आपण टिक्की केली ती बरोबर या ब्रेडच्या मधोमध ठेवून घेऊ. त्यानंतर त्याच्यावर 2 बीटचे तुकडे ठेवूया, 2 काकडीच्या चकत्या ठेवूया, 1 टोमॅटोची चकती ठेवू. आता हे या सँडविचमध्ये आपण भोपळी मिरची पण कापून घालू शकतो, कांदा पण घालू शकतो, आपल्या आवडीप्रमाणे वरती आपण भाज्या घालू शकतो. आता ह्याला आपण याच्यावर चीज स्प्रेड करूया. त्याच्या आधी थोडासा चाट मसाला घातलेला आहे मी ह्याच्यावर आणि मग चीज स्प्रेड केलेलं आहे. आपण चीज स्प्रेड केलं आहे. या चीजऐवजी आपण स्लाइस चीज पण याच्यामध्ये घालू शकता. थोडा परत एकदा चाट मसाला टाकून हे बंद करूया आणि आपल्या सँडविच मेकरमध्ये ठेवून देऊया. याला मी ब्रेड बटर लावून घेतलेलं आहे आणि आता हे आपलं सँडविच आपण सँडविच मेकरमध्ये ठेवूया व्यवस्थित. इथे थोडा आता हवं तर बटर लावूया. जास्त बटर लावायचं नाही तर सँडविच क्रिस्पी होत नाही.
हे बघा, आपले एक साईडने छानपैकी हे शेकलेलं आहे सँडविच. आता आपण दुसऱ्या साईडने शेकून घेऊया. आता खाण्यासाठी तयार आहे क्रिस्पी टोस्ट सँडविच. माझी या पाककृती तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.